बुवा तुम्ही कुठं गेलाय? तुम्ही जिथं जिथं जाऊ शकता ना तिथं सगळीकडे शोधून पण सापडला नाही तो तुम्ही. काहीतरी गडबड नक्कीच आहे, पण मी शोधणार तुम्हाला. आम्हाला गरज आहे बुवा तुमची. राणी, हे राणी, काय चाललंय तुझं? काही नाही आबा, ते काम करते, काहीच नाही. अगं तू पुन्हा पुन्हा त्याच प्लेट पुसतेस. एकदा स्वतःकडे नीट बघ, मग कळेल तुला. व्यवस्थित आहे. सॉरी आबा, ते गडबडीत. मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते, म्हणूनच म्हटलं बस, मला तुझ्याशी बोलायचं. बस बस. आता मला सांग, नक्की काय चाललंय तुझ्या मनात? आबा, राहून राहून माझ्या मनात बुवांचा विचार येतोय. पण मी जर अशी घरी बसून राहिले तर कसे सापडतील ते? मी जाऊन शोधलं पाहिजे त्यांना. जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने त्यांना बघत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. साहजिक आहे, मुलगी म्हणून तुझ्या मनात काय चाललंय कळतंय मला. तुझी तगमग समजते मला. पण तू काळजी करू नकोस, बुवा नक्की सापडते. मलाही असंच वाटतंय की ते सापडतील. आणि त्यांना शोधण्यासाठी ना मी आकाश पाताळ एक करेन. अभाव जीव आहेत ते माझा. ते गेल्यापासून आईच्या पण डोळ्याला डोळा लागलेला नाही. माझ्या पण मनात नको नको ते विचार येत आहेत. आपण ते असतील ना नीट? हो, तू काळजी करू नकोस. ते सुखरूप असतील, येतील ते परत. तू राणी आहेस की नाही? राणी अशी कधी हार मानते का? ती लढते, हो का नाही? मग पण लढण्यासाठी मी बाहेर पडलं पाहिजे ना. बाबा, बुवांना शोधण्यासाठी मी घराबाहेर गेले तर चालेल का? विचारतेस काय? एक मुलगी म्हणून तुझं कर्तव्य आहे ते नीट पार पाड. माझी काही मदत लागली निसंकोचपणे सांग. तू बुवाला शोधून काढ. आणि इथलं काही नको काळजी करूस, मी सांभाळेन सगळीकडे. मी माझ्या परीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय, तूही शोध. पण आबा, मला तू आता कोणाचाही विचार करू नकोस. तू फक्त बुवांचा विचार कर. त्याला शोधून आण. थँक्यू आबा, थँक्यू. मी लगेच जाते. जा आणि कळव मला. हो आबा. साहेब, सगळं ठीक आहे ना? होय साहेब, सगळं अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही सांगितले तसंच केलंय. त्या बुवाला सांगितलं ना त्याचं नाव घ्यायचं नाही म्हणून. कोणाला जर का कळलं तर आपण तिथे असू त्या म्हाताऱ्याच्या जागी. माफ करा साहेब, अहो चुकून तोंडात ना आलं. म्हाताऱ्याला तुम्ही सांगितले तसं डांबून ठेवलाय, असा बांधून ठेवलाय खुर्चीला. अहो जेवायला आणि पाणी प्यायलाच तोंड उघडतोय. त्याला माहितीये बाकी काय बोलला तर जेवण पण मिळायचं नाही. चांगली खातिरदारी चालू आहे त्याची. गुड. खातिरदारीमध्ये कुठली कमतरता राहता कामा नये. तो इंद्र त्या म्हाताऱ्याला शोधायला बाहेर पडलाय, त्याच्या हाताला तो लागता कामा नये. आणि इतर कुणालाही कळता कामा नये तो कुठे ते. कोणालाच कळणार नाही साहेब. अहो या कानाचं त्या कानाला कळणार नाही तर तसं पण त्या गोडाऊनकडे कोण जातंय? हा, आणि आपली माणसं तिथं आहेतच. तुम्ही म्हणत असाल तर म्हाताऱ्याला मरस्तोवर तिथंच ठेवू. हा, जालू देवी शिरा भात आमटी खातिरदारीच करू. ग्रेट. मी सांगतो तोपर्यंत त्या म्हाताऱ्याला तिथेच ठेव. आता ना फॅक्टरी ताब्यात घेतल्याशिवाय त्या म्हाताऱ्याला सोडायचं नाही. एकदा का फॅक्टरी माझ्या मोठीत येऊ दे, मग बघू त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते. काका ऐकता का? ऐकव बाबा, ऐकू आता. तुम्हीच ऐकवा. कामावर गेलं की मालक ऐकवतो, घरी गेले की बायको ऐकवती. दारूच्या गुत्त्यावर आता ऐकवा तुम्हीच. माझ्या जिंदगीत ऐकण्याशिवाय काही राहिलंच नाही. अप्पा, ओ अप्पा, ओ या 2 दिवसात माझे बुवा तुम्हाला इथे दिसले का? अरे पोरे, मला प्लेट मध्ये चणी दिसणार, बुवा कधी दिसणार मला? हे बघा शांत व्हा. मी तुम्हाला असं ऐका म्हणालो म्हणजे ऐकवायला नाही आलोय.
मी आमच्या बुवांना शोधतोय, त्यांच्याबद्दल तुमच्याशी. अरे बाबा मला कुणाबद्दलही माहित नाहीये. काका सर सर तुम्ही का आलाय तिथं? हे बघा मला तुमची कुठलीही मदत नकोय. आणि तुझा राग मी समजू शकतो, पण सध्या सिच्युएशन काय ते समजून घे ना प्लीज. बुवांना जर आपण दोघांनी मिळून शोधलं ना तर ते लवकर सापडते. हे बघ, ऍटलीस्ट बुवांसाठी तरी माझ्यावरचा राग सोड हे बघा सर तुम्ही प्लीज. राणी प्लीज, इथे या सिच्युएशन मध्ये फक्त आपल्या नात्याचा प्रश्न नाहीये, बुवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आता कुठे आहेत, कुठल्या सिच्युएशन मध्ये आहेत, आपल्याला काहीच आयडिया नाहीये. ते जितके आपल्याला लवकर सापडतील ना तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. हे बघ, माझ्यासाठी नाही पण बुवांसाठी तरी मला समजून घे प्लीज. ठीक आहे, पण हे बघा बुवांना शोधत असताना फक्त बुवांविषयीच बोलायचं, बाकी कुठल्याही दुसऱ्या विषयावरती बोलायचं. ओके ओके आणि जर बोललात ना तर मी समर्थ आहे त्यांना शोधायला. ओके फाईन. दादा, या 2 दिवसात तुम्ही आमच्या बुवांना इथं पाहिलं होतं का हो? एवढी लोक रोज येतात, कसं लक्षात राहायचं? हो पण सीसीटीव्ही मध्ये तर दिसत असेल ना. हो साहेब, CCTVचं वेगळं आहे आणि ती मशीन आहे. माणसाला तेवढं डोक्यात ठेवायला जमणार आहे का? नाही, ते मान्य आहे मला, पण रोज येणाऱ्या लोकांना तर तुम्ही ओळखत असालच ना. हो, तरी पण तो माणूस आज आलाय का नाही, का आला नाही, परवा कुठं होता, हे आम्ही कसं लक्षात ठेवायचं? नाही का? सर आतापर्यंत एवढंच कळालंय की बुवा शेवटचे तुमच्याच गाडीतनं खाली उतरले होते. मग त्या पुढे ते कुठे गेले हे तुम्हालाच माहिती पाहिजे ना. आणि आता तू परत माझ्यावरच. हे बघा मी फक्त विचारते. जाऊ द्या, उगाच अर्थाचा अनर्थ नको व्हायला. निघूया आपण इथं. राजू दादा, राणी तू इथं? अगं या दारूच्या गुत्त्यावर काय करतेस? अरे ते बुवांना शोधत शोधत आले होते. ऐक ना, 2 दिवसापूर्वी तू बुवांना इथं पाहिलं होतं का? ते सापडत नाहीयेत. अरे देवा, अजून गावलं नाही का बुवा? कुठं गेला असतील बरं? म्हणजे इथे तरी त्यांना कोणी बघितलं नाहीये. तुम्हाला इथे किंवा आणखी कुठे दिसलेत का ते या 2 दिवसात? नाही नाही, 2-3 दिवस झाले मी लगातार इथं येतोय. मला काय बुवा दिसलं नाहीत. आणखी काय इथंच बसलेलं असतंय तर. आणि इथं काय वस्तीत पण कोणाला दिसलं नाहीत. अरे बापरे, आता कसं सापडायचे बुवा? अगं काय टेन्शन घेऊ नको, गावतील ते. मला कुठं दिसलं ना मी लगेच सांगतो बघ. बरं जाऊ का? ते नानाला बघायला आलतं, बघतो आत आहे का? हो. जातो बरं का? कमाल आहे, असं कोणीच बघितलं नाही त्यांना, असं कसं होऊ शकतं? तोच विचार करून करून आता डोकं फुटायची वेळ येईल माझी. हे बघ तू जास्त विचार करू नकोस. तू घरी जा, मी शोधतो त्यांना. हे बघा मी कुठेही जाणार नाही. मला बुवांना शोधायचंय. हो, त्यांना न घेता माझ्या घराकडे पावलं कशी वळतील बरं? मला ना ते सुखरूप आहेत एवढं तरी कळू देत. काहीतरी चमत्कार व्हावा आणि त्यांनी आता माझ्या समोर यावं कुठून तरी, असं वाटतंय मला. राणी हे बघा हात लावू नका, मी ठीक आहे. ओके फाईन, आय एम सॉरी. हे बघ, मला असं वाटतं तू आता घरी जायला हवंस. आणि अशा ठिकाणी येताना जरा विचार करत जा ना. तुम्ही उगाच ही अशी खोटी काळजी दाखवू नका मला. आणि तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही घरी जा, मी एकटी शोधेन माझ्या बुवांना. आणि प्लीज कृपा करून तुम्ही माझ्या माग माग येऊ नका. मी एकटी समर्थ आहे.
काय बुवा काय चाललंय? हे बुवा आता कसं वाटतंय? अरे तू तू तर वस्तीला राजू येणार. बुवा आवडलं आपल्याला, एकदम पटकन ओळखलं. लय भारी. पण टेन्शन घ्यायचं नाही, कारण मी आता तुझ्या खातेदारीसाठी इथं आहे. निवांत राहायचं, तुला काय बी कमी पडू देणार नाही बघ. अरे अरे पण मला का बांधून ठेवलंय? मी काय गुन्हा केलाय तुझा? अरे मला सोड की, अरे सोड ना मला, अरे सोड की मला. अहो अजून लय म्हणजे लय दिवस तुमचा मुक्काम आहे. हळूहळू समजेलच की. आता जरा दम खा. हा अरे मी काय चूक केली तुझी? अरे अरे मला सोडा की रे, मला वाचवा, कोणीतरी मला सोडा. अरे सोडा, मला सोडा. ए बुवा कशाला केक काटतोयस? आज किती केक काटतोस ना, तर इथं तुला वाचवायला कोणी बी येणार नाही. आता तू अडकलाय बुवा. जेवढं शांत राहशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. नाहीतर ही बाहेर असलेली माणसं आबा बाबा आयो लय डेंजर आहे ती. अरे तुझी चमडी सोलून काढतील रे ती. आता हेच तुझं घर, इथंच राहायचं आणि इथूनच यमाच्या घरी जायचं. मला सोड, कोणीतरी मला सोडा. अरे मला सोडा. बरं झालं राजूने मला कळवलं की इंद्रा आणि राणी अजूनही भावना शोधतायत. पण त्या दोघांना बुवा सापडले तर नाही 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 विक्रांत असं होता कामा नये. असं जर का झालं तर गडबड होईल. इंद्रा का फोन करत असेल? हा बोल इंद्रा, काय झालं? हॅलो विक्रांत, ऐक ना, आजच्या दिवसभरात बुवांचं सापडणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी यू नो द सिच्युएशन. सो मी जस्ट असा फोन केला होता की फॅक्टरीत मी आज येणार होतो. आय डोंट थिंक मला जमेल फॅक्टरीत यायला. तू आजचा दिवस सगळं हँडल करून घेशील का? म्हणजे मी कॉलवर अवेलेबल आहे, तू मला कधीही कॉल करू शकतोस काही इश्यू असेल तर. पण मला यायला जमणार नाही. ओके, आय जस्ट होप यू अंडरस्टँड. ऑफकोर्स, डोंट वरी इंद्रा. तुला मी समजून नाही घेणार तर कोण घेणार? तू काही काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित हँडल करेन. फॅक्टरी आणि इथल्या सगळ्या जबाबदाऱ्या मी माझ्या हातात घेतल्याच असं समज. थँक्यू विक्रांत, थँक्यू सो मच. बाय बाय. इंदिरा, सगळं कसं मॅनेज करतो बघ आता. हॅलो, प्लॅन ऑन आहे, काम व्हायलाच हवं. हे बघा, नीट लक्ष ठेवा. तो इंद्रा नावाचा माणूस त्या म्हाताऱ्याला शोधायला इकडे येईल असं वाटतंय. ठीक आहे, विक्रांत सरांनी मला अगोदरच फोटो देऊन ठेवलेला आहे. नीट बघा. तू पण बघ. हा चला, लागा कामाला. ठीक आहे.
कोण होते? माझ्यावर का अटॅक केला असेल यांनी? हॅलो. इकडे माझ्यावर काही गुंडांनी अटॅक केलाय का? काय लागलंय का तुम्हाला? कुठं आहात तुम्ही? मी येते लगेच तिथं. नाही नाही नाही, ऐक ऐक, तू लगेच इथे यायची गरज नाहीये. मी ठीक आहे, आय एम ऑलराईट. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की होते कोण हे लोक? माझ्यावर काय अटॅक केला असेल या लोकांनी? अहो सर, ते सगळं राहू द्या. तुम्ही आहात कुठं ते सांग. आता एक्झॅक्टली मी कुठे आहे मला माहित नाहीये, पण इथे वस्तीतच आहे मी कुठेतरी आजूबाजूला. तुम्ही तिथंच थांबा, अजिबात तिकडून हलू नका. मी आले. नाही राणी, ऐक माझं. तू राणी येते तेही माझ्यासाठी. राणी, ए राणी, अगं काय झालं? अगं बाई, ही अशी पळत का गेली? राणी, सॉरी 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 ताई. आशा ताई, अगं तू इंद्रजित सरांना पाहिलं का कुठं? हो, मगाशी ते मागच्या साईडला दिसले. हो का? हो. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू.